या दुःखद हल्ल्याची बातमी आपल्याला जेव्हा कळली, तेव्हा मनामध्ये आलेला पहिला विचार नेमका कोणता? 370 कलम हटवल्यानंतर जे एक प्रकारचं खूप चांगलं वातावरण देशामध्ये होतं, जे की काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा बातमी समोर आली, पहिली तर ती चीडच असते ना प्रत्येकाला आपल्याला मनात, की की या पद्धतीनं निष्पाप लोकांना मारलं, ज्यांचा काही कशाची संबंध नाही. कुटुंबासमेत, मुलांसमेत गेलेले लोकांना तुम्ही गोळ्या घालून मारताय. आणि ज्या पद्धतीने हल्ला आहे, मला असं वाटतं की तो भ्याड तर म्हणताच नाही ना, तो एकदम त्याला वेगळा शब्द आहे. मला असं वाटतं की क्रूज असं म्हणावं लागेल, की भ्याड हा विषयच नाही, क्रूज आहे. इतक्या बेकार पद्धतीनं लोकांना मारलंय. पहिलं तर चीड आहे, म्हणजे ती कुणालाही, मी सोडा, या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये ती चीड आहे. जसं हे समजल्यानंतर देशाचे गृहमंत्री तिकडे निघाले, ज्या ठिकाणी हे झालं त्या ठिकाणी स्वतः जाऊन उभे राहतायत, पाहणी करतायत. मोदीजींनी तर सांगितलं की बाबा, हा जो काही विषय ह्याला तर कुणाला सोडणारच नाही, आणि त्या शब्दामध्ये सांगितलं. आणि आजही बघा, आजही त्यांचं आपल्याला एक जाहीर सभेतलं भाषण ऐकलं की सोडणारच नाही आम्ही कोणाला आता. आणि आजपर्यंत कधी नाही झाली अशा पद्धतीची शिक्षा या सगळ्या विषयात जे आहेत त्यांना, आणि जे त्यांच्या पाठीशी त्यांना सुद्धा. आणि पाकिस्तानच्या संदर्भात अनेक निर्बंध, अनेक गोष्टींची सुद्धा घोषणा झाली. आणि मला असं वाटतं की शेवटी देशप्रेम, देशभावना हीच आहे, की हा देशावरती हल्ला आहे, आमच्या अस्मितेवरती हल्ला आहे. आणि जेव्हा तुम्ही हिंदू का मुस्लिम हे विचारून गोळ्या घालताय, हे तर अधिक चीड आणणार आहे. म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजी असतील, अमित भाई असतील, किंवा माननीय मोदी साहेब असतील, हे शेवटी या हिंदुत्ववादी विचाराच्या एका विचाराखाली किंवा त्याच्यासोबत काम करणारी या देशाचं नेतृत्व आहे, राज्याचं नेतृत्व आहे. देशभरातून आज तुम्हाला विविध मतदारसंघाचे प्रतिनिधी असतील, म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, केंद्रीय मंत्री असतील आणि नागरिक देखील आहेत, की जे तुम्हाला संपर्क साधतायत. कुणाला सुटका हवी आहे, कुणाला आणखीन काही मदत हवी आहे. तर तुम्ही आणि तुमचे सहकारी आम्हाला दिसतंय की गेले काही दिवस खूप काम करता. तुम्ही हे सगळं कसं हाताळताय आणि आज तुमची जी वॉर रूम आहे तिथून कशा पद्धतीने नियोजन लावलेलं आहे? मी तुम्हाला सांगतो बघा, गेले जवळजवळ 50 तासापेक्षा जास्त वेळ झाला आम्ही इथेच आहोत. आणि माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातले जी लोक आता त्या ठिकाणी अडकली आहेत, भयभीत झाली आहेत, घाबरलेली आहेत, आणि त्यांना लवकर महाराष्ट्रात यायचं आहे, पुण्याला, मुंबईला, नागपूरला, सोलापूर, कोल्हापूर, ही सगळी लोकं आणण्यासाठीचं, म्हणून आमचं गेले 50-52 तास आम्ही इथेच आहे. हे सगळं चालू आहे. आणि मला असं वाटतं ते करता करता शेवटी ह्याच्यात पक्ष कुठलाच येत नाही, विचार कुठला आहे. आज प्रत्येक आपला माणूस आहे, या भावनेतच आपण काम करतो. आणि त्यामुळं राज्य सरकार म्हणून जी काही मदत लागेल, विमान कंपन्यांना सांगून